हगवणे कुटुंबाकडून केवळ वैष्णवीचाच नाही तर तिच्या जावेचा देखील छळ केल्याचा आरोप होतोय। वैष्णवीची जाव मयुरी हिने सुद्धा हगवणे कुटुंबावर आता गंभीर आरोप केले। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर आता अनेक खुलासे समोर येत आहेत। हगवणे कुटुंबाकडून केवळ वैष्णवीचाच नाही तर तिच्या जावेचा सुद्धा छळ केल्याचा आरोप आहे। वैष्णवीची जाऊ मयुरी हिने हगवणे कुटुंबावर आता गंभीर आरोप केले। सुनांपेक्षा लेकीला जास्त महत्त्व द्यायचे, मला मारहाण करायचे अशी माहिती आता मयुरी हिने दिली। वर्षभर माझा सुद्धा हगवणे कुटुंबाने छळ केला असं आता मयुरी हिने म्हटलं। दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। आपल्या सोबत स्वतः मयुरीताई आहे। वर्षभर सगळं सहन केलं, त्याच्यानंतर माझी लिमिट संपली सहन करायची। मग मी 1.5 वर्ष झालं मी त्या शेजारच्याच रूम मध्ये वेगळं राहत होते। माझ्यासोबत पण त्यांनी मारपीट केली होती, नंदेनी पण मारपीट केली होती, अजून दीरांनी आणि सासूनी पण मारपीट केली होती। जेव्हा माझे मिस्टर नसायचे तेव्हा हे चौघं माझ्यावरती अटॅक करायला यायचे। तिला सहन होत नाहीये वगैरे, ती रडतीये, ती माहेरी गेलीये किंवा आलीये हे कळायचं थोडंफार। पण आपण तिचा नवराच म्हणजे आम्हाला उलटं बोलायचं की तुमचा तुम्ही संसार बघा, तुझी बायको तू बघ, म्हणजे माझी बायको माझ्या धाकात आहे, तुझी बायको पण तू धाकात ठेव, म्हणजे तू तिचा नवरा असा होता। थोरली सून आहे हगवणे कुटुंबियाची, यांनाही असाच त्रास झाला म्हणून ते आता स्वतंत्र राहतात आणि विशेष करून हगवणे कुटुंबातला थोरला मुलगा यांच्यासोबत आहे, हे सर्वात महत्त्वाची बाब आहे। त्यामुळे जे कोणी ज्यांच्या छळामुळे वैष्णवीचा जीव गेला त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह झी मीडिया, चंद्रकांत फुंदे।